नमस्कार, मी डॉक्टर स्परांजली लाड, होमिओपॅथिक कन्सल्टंट. आज आहे वर्ल्ड होमिओपॅथी डे. होमिओपॅथी म्हटलं की बऱ्याच जणांच्या मनामध्ये बऱ्याच साऱ्या शंका, गैरसमज निर्माण होतात. जसे की होमिओपॅथीची औषधं ही साधा सर्दी, ताप, खोकल्यासारखे आजार बरे करू शकते का? होमिओपॅथीची औषधं ही डायबेटिसच्या लोकांनी घेतली तर चालतात का? होमिओपॅथीची औषधांमध्ये खूप लेंदी प्रोसेस लागते, म्हणजे ते अगदी तत्काळ आजार कोणताही बरा नाही करू शकत. अशा अनेक प्रकारचे शंका, कुशंका, गैरसमज हे लोकांच्या मनात येत असतात. पण मी तुम्हाला सांगते की होमिओपॅथीची औषधं ही डायबेटिसच्या रुग्णांनी घेतली तर नक्कीच चालतात. त्याचे कोणतेही दुष्परिणाम तुम्हाला जाणवणार नाहीत. होमिओपॅथीची औषधं ही ज्यामध्ये तुम्हाला ताप, सर्दी, खोकला किंवा जुलाब, मळमळ, उलट्या अशा आजारांवरती सुद्धा ती खूप चांगल्या पद्धतीने काम करते. आणि होमिओपॅथीची औषधं ही अगदी लेंदी प्रोसेसमध्ये काम करतात, ह्यांना खूप वेळ जातो, फक्त जुनाट आजारांवरच काम करतात का? तर असं खरंच काही नाहीये. होमिओपॅथीची औषधं अगदी तुम्हाला तत्काळ रिझल्ट सुद्धा देऊ शकतात आणि ही अगदी तुमच्या किरकोळ आजारांसाठी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे काम करतात. आणि मी अजून एक तुम्हाला गोष्ट सांगणार आहे, म्हणजे माझे गुरु डॉक्टर B.H. भोसले सर यांनी जे पुस्तक लिहिलं होतं, ज्याबद्दल मी मध्ये सांगितलं होतं की द प्रोसेस अंडरस्टँडिंग द मॅन इन मायाझम, याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देते की हे पुस्तक खरंच खूप छान आहे, स्पेशली होमिओपॅथिक स्टुडंट्सना, होमिओपॅथिक डॉक्टर्सना. आणि याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये सगळी माहिती दिलेली आहे. आणि मी आत्ताच असं तुम्हाला बोलले की लोकांच्या मनामध्ये खूप शंका असतात, खूप गैरसमज असतात. तर अगदी जे डॉक्टर नाहीयेत, म्हणजे तुम्ही सर्वांनीच हे पुस्तक नक्कीच रीड करा. याच्यामधून तुम्हाला समजेल काय की सरांनी इतक्या छान पद्धतीने सगळी मांडणी केलेली आहे की होमिओपॅथी काय आहे, ती कशा प्रकारे काम करते, ती कशी वर्क करते, म्हणजे तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन या पुस्तकामधून नक्की होऊन जाईल. त्यामुळे तुम्ही अगदी आवर्जून हे पुस्तक रीड करा. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना वर्ल्ड होमिओपॅथी डेच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.